धामोडमध्ये अनोखे डोहाळे जेवण कार्यक्रम, चक्क लाडक्या गायीची महिलांनी भरली ओटी। सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात एका अनोख्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे। राधानगरी तालुक्यातील धामोड या गावातील रहिवासी असणाऱ्या केशव शामराव पाटील या शेतकऱ्याने आपल्या गोठ्यातील एकमेव लाडक्या गायीच्या डोहाळे जेवणाचा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा केला। या निमित्त गावातील उपस्थित महिलांसाठी पंचपक्वानाचा बेतही आखण्यात आला होता। केशव पाटील यांच्या गोठ्यात अनेक जनावरे आहेत, मात्र घरामध्ये लक्ष्मी म्हणून एक गाय असावी यासाठी त्यांनी एक गाय देखील पाळली आहे। या गायीची देखभाल संपूर्ण पाटील कुटुंबीय नित्यनेमानं करत असतं। सध्या ही गाय 7 महिन्यांची गाभण असून तिच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला। यासाठी गायीला साडी आणि हार घालून गावातील महिलांनी ओटी भरली आणि गोडधोड खायला घालून तिला ओवाळले। ज्याप्रमाणे एका महिलेला कार्यक्रमात सजवले जाते त्याप्रमाणे या गायीला सजवण्यात आले होते। एकूणच हा अनोखा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला। या प्रकारच्या कार्यक्रमांमुळे गायीच्या महत्त्वाची जाणीव होते आणि भारतीय संस्कृतीचं जतन होतं। केशव पाटील यांच्या या उपक्रमामुळे गायीच्या संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचला आहे। कार्यक्रमाच्या कौतुकाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे। गोकुळ सोबत गो कूल।